नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्म वरती. आपल्याला बघायचं द्रव्य नंबर 13. द्रव्याचं नाव आहे चंदन. इम्पॉर्टंट आहे चंदन. चंदन चंदन खूप महत्वाचं द्रव्य आहे, म्हणजे एक्झाम साठी पण आणि आपल्या डेली लाईफ मध्ये पण, जे की खूप महाग असतं. ठीक आहे, त्याचे लॅटिन नेम बघा सॅन्टॅलम अल्बम. ठीक आहे, सॅन्टॅलम अल्बम. कूल सॅन्टॅलेशी. कूल काय आहे त्याची? सॅन्टॅलेशी आहे फॅमिली. गण गण काय असतं त्याचं? दाह प्रशमन आहे. बघा काय काय ठिकाणी पंढरपूरला जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथं चंदनाचं तुम्हाला लेप भेटतो बघा कपाळाला लावण्यासाठी. मग ते तुम्ही काय करता? कपाळाला लावता. कपाळाला लावला की का कपाळाला लावता? मुख्य त्याचं जे कारण आहे ते दाह प्रशमन आहे. आपला आत्मा कसा शांत राहावा म्हणून आपण दोन्ही भुवयाच्या मध्ये एक चंदनाचा टिळा लावतो. कारण ते कसं आहे? शीत आहे चंदन. बघायचं आपल्याला ते रसपंचकामध्ये. पर्याय गंधसार, त्याला एक चांगला गंध आहे, ते शीतल आहे आणि सपरवास, सर्पावास. 3 ऑप्शन आहे, पाठ करून टाका डायरेक्ट. स्वरूप वृक्ष आहे हिरवागार. मग काय पिवळा असतो वृक्ष? नाही, हिरवाच असतो. त्वचा बाहेरून धुरकट काळसर. काष्ट बाहेरील भाग पांढरा व गंधरहित. पर्ण लांब व अंडाकार निमुळते पर्ण आहेत त्यांचे. पुष्प पिवळसर पर्ण आहेत. पुष्प पिवळसर आहेत. प्रकार श्वेतचंदन, रक्तचंदन. तुम्ही रक्तचंदन कुठे बघितलं असेल माहितीये का? तुमच्या द्रव्यगुणच्या डिपार्टमेंट मध्ये अशी एक बॉटल असते, त्या बॉटल मध्ये तो रक्तचंदन असं लाकडासारखा उभा असतो, त्याला म्हणतात रक्तचंदन. हा पण खूप महाग आहे, श्वेतचंदन सारखंच. 2 प्रकार बघा, श्वेत आणि रक्त. कारण त्यांचे रंग त्याप्रमाणे आहेत, त्या रंगावरून त्यांना नाव दिले. रक्त म्हणजे लाल कलरचा दिसतो, श्वेत थोडा शुभ्र कलरचा दिसतो. उपयुक्त अंग बघा, कांडसार व तेल. त्याचे आपल्याला तेल आणि सार, कांडसार हा उपयोगी भाग आहे. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या 3 ठिकाणी आपल्याला काय भेटतं? तर चंदन भेटतं. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू. मग म्हणताल तुम्ही महाराष्ट्रात नाही का? महाराष्ट्रात भेटतं, पण महाराष्ट्रात इथूनच येतं चंदन. आता तुम्ही तो कुठला पुष्पा पिक्चर बघितला असेल बघ, चंदनाची तस्करी. हे सर्व हे पिक्चर साऊथचा पिक्चर आहे म्हणून तो साऊथ मध्ये जास्त उगवतो. ठीक आहे. रसपंचक काय बघतोय आपण? चंदन. चंदनाचे बघा गुण: लघु, वृक्ष, रस, तिक्त, कटू, विपाक, कटू, वीर्य, शीत. याच्यावरून त्याची ट्रिक आहे छिंदे. छिंदे ची रस कोणता असेल? तिक्त. याचं स्ट्रक्चर आलं बघा वर. कटुरस, तिक्त आणि कटुरस. वीर्य जोडाक्षर आहे का? आहे, म्हणजे शीतवीर्य. विपाक लेटर्स किती आहेत? 1 का 2? 2च आहेत. आता इथे न ला, ध ला, य ला सेपरेट धरू नका. जोडाक्षर जो असतो ना, तो एकच शब्द पकडायचा लेटर, म्हणजे 1 आणि 2 असे 2 लेटर. म्हणजे विपाक काय झाला? कटू झालं. मग आपल्याला भेटलं जे पाहिजे होतं, रस भेटला, विपाक भेटला, वीर्य भेटला. आणि रसावरून तुम्ही काय काढा? गुण काढा, लघु आणि वृक्ष. ठीक आहे. त्यानंतर बघा दोषग्नता. आता शीतवीर्य दिले तुम्हाला. शीतवीर्य कसं असतं रे? पित्तग्न असतं, म्हणून इथं पित्तग्न दिले. त्याचबरोबर तिक्तरस पण. कटुतिक्त कसे आहे? हे कसे असतात? वातवर्धक असतात. तिक्त, वृक्ष, लघु हे कसे आहेत रे? कफग्न आहेत. सर्व गुणांनी कसं आहे? वातकर आहे. म्हणजे हे कसे आहेत? वात वाढवणारे गुण आहेत. तिक्त, कटू, कटू, हे रस, वीर्य हे कसे आहेत? सर्व गुणांनी वातकर आहेत, वाताची वृद्धी करणारे. मुख्य कर्म बघा, रोपण, दुर्गंधीनाशक, दाहशामक. ठीक आहे. तुमच्या बॉडीतली हीट कमी करतो, दुर्गंधी दूर करतो. कारण त्याला काय म्हणून तर त्याला पर्याय नाव काय दिले? गंधसार. त्याला एक चांगला गंध आहे. अग्निकर्म काय दिले? चंदन दुर्गंध हरदाह निर्वाप पनलेपनान. दुर्गंधी दूर करतो, दाहचा हर करतो, निर्वाप करतो. लेपन दिले असता. मात्रा आहे चूर्णाची 1 ते 3 ग्राम, तेलाची 5 ते 20 थेंब, 5 to 20 ड्रॉप्स. चूर्ण 1 to 3 ग्राम, तेल 5 to 20 ड्रॉप्स. कल्प आहे त्याचं चंदनादी चूर्ण आणि चंदनादी वटी. हे 2 तुम्हाला कल्प या ठिकाणी सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपलं चंदन हे एक द्रव्य कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कोणाला याच्या नोट्स पाहिजे असतील तर एकदा आपल्या टेलिग्राम चॅनलला जा, तिथं टाईप करा द्रव्यगुणा पार्ट 2 कंप्लीट नोट्स, येऊन जातील. तर भेटूया नेक्स्ट द्रव्यामध्ये. थँक्यू.